नमस्कार मैत्रिणींनो, मी गंगा. तर आज सकाळचे वातावरण बघा किती सुंदर दिसत आहे. तर माझ्या झेंडूच्या झाडालाही फुले आलेली आहेत छोटी छोटी. तर चला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. त्यासाठी मी आज शिऱ्याच्या दोडक्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी दोडक्याच्या शिरा काढून घेते. दोडकी शिरा काढून घ्यायची आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या लागणार आहे. त्या मी कट करून घेतल्यात. तुरीची डाळ 1 तासभर भिजवून घेतली आहे. दोडका या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचा आहे. त्याची शिरा काढून तो पाण्यामध्ये टाकायचा, त्यामुळे तो काळा पडत नाही. सर्व दोडके मी चिरून घेतलेत. आता कुकरमध्ये थोडेसे तेल टाकून घेते. तेल टाकून आपल्याला त्यामध्ये जिरे, लसूण आणि चटणी, 1 चमचा लाल चटणी, लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून चिरलेले दोडके त्यामध्ये टाकून द्यायचे. आणि भिजवलेली तुरीची डाळही आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायची. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास, एक ग्लास तुम्हाला जसे पाणी लागेल तसे तुम्ही टाकू शकता. आणि कुकरला 3 शिट्ट्या किंवा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्यानंतर मी पीठ मळायला घेतलं. पीठ मळून मी चपात्या बनवून घेतल्यात. माझी भाजी शिजली आहे. सर्व चपात्या भरून मी त्यांचा डब्बा भरला आहे. डब्यामध्ये थोडीशी काकडी, दोडक्याची भाजी आणि 2 चपात्या भरल्यात. आता मी देवासाठी फुले आणलीत बाहेरून. आणि त्यानंतर चहा बनवायला घेतला. चहामध्ये आज गुळाचा चहा बनवणार होते. त्यामध्ये मी गूळ, 1 कप पाणी, अर्धा कपाच्या वर थोडंसं दूध आणि ज्यामध्ये आपला चहा खराब होत नाही, फुटत नाही, त्यासाठी आपल्याला सोडा घ्यायचा आहे. गॅसवर मी पातेलं ठेवलं. त्यामध्ये थोडंसं पाणी तेवढं 1 कपभर पाणी टाकलं. त्यानंतर गूळ टाकला. गूळ आपला चांगला विरघळला की त्यामध्ये मी थोडीशी चहा पावडर टाकली आणि नंतर चहा पावडर उकळू दिली. त्यानंतर थोडंसं जो आपण खाण्याचा सोडा घेतला होता तो टाकला. तोही थोडासा वेळ उकळू दिला. त्यानंतर त्यामध्ये आपण गॅस कमी करून तो सोडा गॅस कमी करून आपण त्यामध्ये दूध ओतले आणि नंतर चांगला चहा उकळून घेतला. तर या मग चहा प्यायला. मी सुंदर अशी दारापुढे रांगोळी काढली छोटीशी. त्यानंतर मला थोडेसे बाहेर जायचे होते, तर मी बाहेर जाऊन आले. हे बघा बाहेरील वातावरण किती सुंदर आहे. नारळाची झाडे बघा तिकडे. हा रोड आहे. त्यानंतर मी घरी आले आणि देवाला नैवेद्य दाखवला. देवाची पूजा मी आधीच केली होती. त्यानंतर जेवायला बसले. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.